आज बनवली कोबीची भाजी. कारण की फ्रीजमध्ये बघितलं तर काहीच भाजी नव्हती. तर 2-3 दिवस झाले आम्ही मार्केटला पण गेलो नाही. कारण की ऊन पण इतकं वाढलं आहे, उन्हाळा इतका वाढला आहे की बाहेर 10 वाजले. 10 वाजल्यापासून बाहेर जायला मनच होत नाही. तर म्हणून आज कोबीची भाजी होती, तर कोबीची भाजीच बनवून टाकली आणि मसाले भात बनवला. तिथं दादूचं पण माझ्याबरोबर बोलणं चालू होतं आणि तो पण माझ्याबरोबर गप्पा मारत होता थांबून. इथं आता स्कूलच्या डब्यांची घाई तर नाही आहे, पण मिस्टरांची डब्याची तर घाई जरूर असते. कारण की ते मला टायमिंग दिलेला असतो 11:30 ते 11:45 दरम्यान ते डबा घ्यायला येतात. कारण की ऊन लागतं म्हणून ते पण लवकरच येतात डबा घ्यायला. जवळच काम आहे म्हणून काही हरकत नाही. सकाळी उठून बनवून देण्याचं काही तकलीफ नसते, घाई पण नसते. म्हणून मग मी निवांत डबा बनवत असते. कोबीची भाजी बनवली, त्याच्यामध्ये मुगाची डाळ पण टाकली होती. छान झाली होती कोबीची भाजी. सहसा एवढी मला आवडत तर नाही, पण मग बनवली. बटाटे घेतले, 2 बटाटे कापले. मसाले भातासाठी मसाले भात केला. कोबीची भाजी आणि चपाती केली. आणि इथं दादूचं काम माझ्याबरोबर बोलायचं चालू होतं. जर मी त्याला दाखवलं असतं तर त्याने मोबाईल माझ्याकडून घेतला असता. कारण की सहसा माझे ब्लॉग येत नाही आहे. कारण की दादू मला ब्लॉग शूट करूच देत नाही. कारण की आता त्याला पण, तो पण छोटा आहे, त्याला पण बोलून ओरडून काही समजत नाही. पण मग मी त्याला नकळत ब्लॉग शूट करत होते इथं. आणि बटाटे छान कापून घेऊन त्याच्यामध्ये ना लसूण वगैरे सोलून घेतला आणि मसाले भात टाकला. आणि इथं ह्या साईडला तो येऊन तो मला बोलत होता की तू सारखी इकडे का बघते. तर मी त्याला सांगत होते, मी त्याचं लक्ष दुसरीकडे करण्याचा प्रयत्न माझा चाललेला होता. आणि कोबीची भाजी चपाती छान असं जेवण झालं, तोंडाला पॅक लावला. बाय.